शेतकऱ्यांची कर्जमाफी हा विषय सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो। सध्या सहकार मंत्री आहेत बाबासाहेब पाटील आणि या बाबासाहेब पाटलांनी एक वेगळंच फरमान काढलेलं आहे। याचा काही अंशी शेतकऱ्यांना फायदा दिसत असला तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जमाफी यादीतून वगळणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या काळजी घ्यायच्या आहेत, त्याविषयी आपण बोलूयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। सहकार मंत्री काय म्हणाले ते मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोय। एक रकमी कर्ज परतफेड योजना ओटीएस प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश। पुढे असं म्हणतात, राज्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांमधील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक रकमी कर्ज परतफेड योजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक आहे। जिल्हा पातळीवरील देखरेख यंत्रणा अधिक सक्षम करून योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा अशा पद्धतीचे निर्देश दिले। आता एवढी ठळक पोस्ट त्यांनी त्यांच्या फेसबुकला टाकलेली आहे। मला तुम्हाला याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत। त्या म्हणजे काय माहितीये का, कर्ज 3 प्रकारचं असतं सहसा आपण जे घेतो ते। एक अल्प मुदतीचं, एक मध्यम मुदतीचं आणि एक दीर्घ मुदतीचं। आता विषय असा आहे की ते असं म्हणतायत की आपण ज्या सहकारी सोसायटी आहेत किंवा जिल्हा बँक आहेत, आता यांच्याकडे जे यांचं शेतकऱ्यांकडे जे कर्ज थकलेलं आहे त्या कर्जाचं ओटीएस म्हणजे वन टाइम सेटलमेंट म्हणजे एक रकमी परतफेड योजना, ती योजना क्रिएट केलेली त्यांनी आणि 1 वर्ष ती योजना चालणार आहे। परंतु विरोधाभास असा आहे की एकीकडे 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफीची घोषणा करायची आणि दुसरीकडे ओटीएस आणायचा। आता ते ओटीएस शेतकऱ्यांना करण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित करताय किंवा तुमची यंत्रणा त्यासाठी राबवताय। मात्र शेतकऱ्यांनी याच्यामध्ये काय केलं पाहिजे, तर शेतकऱ्यांनी जे पीक कर्ज आहे ते पीक कर्ज ओटीएस करायचं नाही। पीक कर्ज सोडून तुम्ही इतर गोष्टी ओटीएस करू शकता। म्हणजेच काय, आता तुम्ही बघा, आता पीक कर्ज म्हणजे अल्प मुदतीचं कर्ज। आता त्या अल्प मुदतीच्या कर्जामध्ये तुम्ही जर का पीक कर्ज घेतलं असेल आणि त्या संदर्भात तुम्हाला जिल्हा बँक किंवा सोसायट्या ओटीएस करा म्हणत असतील तर तुम्ही त्याला नकार द्यायचा आहे। कारण की उद्या तुम्ही त्या कर्जमाफीच्या यादीमध्ये बसणार आहात आणि त्याच्यामध्ये जर बसण्यासाठी असेल तर तुम्हाला थकीत असणं गरजेचं आहे। तुम्ही जर ओटीएस जर करून टाकलं तुम्ही नील होताय आणि तुम्ही नील होताय याचा अर्थ तुम्हाला कर्जमाफीचा लाभच मिळणार नाही। म्हणून पीक कर्ज हे सरकार माफ करत असतं आणि म्हणून अल्प मुदतीतलं जे पीक कर्ज तुम्ही घेतलेलं आहे ते पीक कर्ज तुम्हाला ओटीएस करायचं नाही 2 लाखाच्या आत असेल तर। ठीक आहे, आता त्या संदर्भातले रूल रेग्युलेशन अहवाल ते अजून चालूच आहे। म्हणजे ढकलत 29 पर्यंत नेतात की काय फडणवीस बाबा असा त्या ठिकाणी आहे। मध्यम मुदतीमध्ये तुम्ही विहिरीसाठी, ट्रॅक्टरसाठी, अवजारांसाठी, शेती व्यवसायासाठी कर्ज घेतलं असेल तर ते तुम्ही ओटीएस करू शकता, चांगली गोष्ट आहे। त्यानंतर दीर्घ मुदतीमध्ये जमीन खरेदी असेल, विहीर बोरवेल बांधकाम, बागायती असेल, शेती विकास असेल, इतर गोष्टीसाठी कर्ज घेतलं असेल तर ते पण तुम्ही ओटीएस करू शकता। अशा पद्धतीचं आहे। त्यामुळे सहकार मंत्र्यांनी जे ओटीएसचं जे थोतांड समोर आणलेलं आहे हे तुम्हाला पीक कर्जा संदर्भात वापरायचं नाही। हे तुम्हाला दीर्घकालीन आणि मध्यम मुदतीतलं जे कर्ज आहे त्या संदर्भात तुम्ही ओटीएस करू शकता। पीक कर्ज सरकार 2 लाखापर्यंत माफ करणार आहे, विनाकारण ते भरून तुम्ही स्वतःचा तोटा करून घेऊ नका। एक शेतकरी पुत्र म्हणून तुम्हाला शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करतोय। शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असेल बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।